हॅलो, वेलकम टू फूडी मी शिवानी. तुमच्या सगळ्यांचं माझ्या व्लॉगमध्ये मनापासून स्वागत आहे. आजचा व्लॉग खूप खास आहे कारण आज आम्ही निघालो आहोत पालघर जिल्ह्यातील चिंचणी या सुंदर गावाकडे, जे माझं मामाचं गाव आहे. शहराच्या गडबडीतून दूर निसर्गाच्या सानिध्यात असलेलं चिंचणी गाव इथली शांतता आणि आपलेपणा वेगळंच फील देतो. आणि अखेर आम्ही पोचलो आहोत चिंचणीमध्ये आणि हे आहे माझं मामाचं घर. चिंचणीला येण्याचं कारण म्हणजे आम्ही इथे आलो आहोत या गावची परंपरागत असलेली गावदेवी मातेचा पालखी सोहळा अनुभवायला. आणि आत्ता आम्ही चाललो आहोत गावदेवी मातेच्या मंदिराकडे. आमच्या घरापासून मंदिर फक्त 5 ते 10 मिनिटाच्या अंतरावर आहे, त्यामुळे आम्ही चालत जात आहोत. आणि रस्त्याला येताच तुम्हाला हा इथे छोटासा स्थानिक बाजार पाहायला मिळेल. इथे तुम्हाला ताजी ताजी फळं, ताज्या भाज्या दिसतील. गावाची ही साधी आणि सुंदर वाइब्स खरंच मनाला खूप भावते. मग इथेच आम्ही देवीसाठी लागणारं पूजेचं साहित्य घेतोय. फूल, नारळ, अगरबत्ती सर्व काही तयार करून मग आपण मंदिराच्या दिशेने पुढे वळूया. तर आता आपण मंदिर परिसराजवळ पोहोचलो आहोत आणि इथे तुम्हाला जत्रेचा माहोल पाहायला दिसतोय. छोटे छोटे स्टॉल, खेळणी, खाण्याचे पदार्थ सगळं खूप सुंदर दिसतंय. पण आता दुपार असल्यामुळे बरीच दुकानं बंद आहेत. आता देवीला अर्पण करण्यासाठी थोडं मिठाई घेऊन पुढे आपण मंदिराकडे जाऊया. आणि आता आपण पोहोचलो आहोत चिंचणीतील प्रसिद्ध गावदेवी माता मंदिरात. हे मंदिर गावकऱ्यांसाठी केवळ एक धार्मिक स्थान नाही, तर त्यांच्या श्रद्धेचं आणि परंपरेचं केंद्र आहे. अनेक वर्षापासून इथे गावदेवीची पूजा केली जाते आणि गावातील प्रत्येक सण उत्सव इथूनच सुरू होतो. गुढीपाडव्याच्या दिवशी इथे विशेष उत्साह पाहायला मिळतो. गावदेवीची पालखी मोठ्या भक्तिभावाने काढली जाते आणि संपूर्ण गाव या सोहळ्यात सहभागी होतं. मंदिरात प्रवेश करताच एक वेगळी शांतता आणि सकारात्मक ऊर्जा जाणवते. मन आपोआप शांत होतं. आणि ही आहे आपली गावदेवी माता. किती सुंदर आणि तेजस्वी दिसतंय ना. मातेचं रूप अगदी दिव्य आहे. तिचा साज, शृंगार अतिशय आकर्षक आणि मनमोहक आहे. फुलांच्या हारांनी सजलेली, दागिन्यांनी अलंकृत देवीचं रूप पाहताच मनात भक्तीची भावना जागृत होते. तिच्या चेहऱ्यावरचं तेज, डोळ्यांमधली करुणा आणि तिचं शांत स्मित सगळंच काही खूपच समाधान देणारं आहे. इथे येणारा प्रत्येक भक्त आपल्या मनोकामना मातेपाशी व्यक्त करतो आणि मातेवरची श्रद्धा अशीच कायम ठेवतो. खरंच अशा पवित्र ठिकाणी येऊन मनाला एक वेगळी शांती मिळते आणि आपल्या गावदेवी मातेचा आशीर्वाद घेणं हीच माझ्या दिवसाची सर्वात सुंदर सुरुवात आहे. आता इथे पालखी सोहळ्याची तयारी सुरू झाली आहे आणि थोड्याच वेळात गावदेवी मातेची पालखी मंदिरातून निघणार आहे आणि खऱ्या अर्थानं या सोहळ्याची सुरुवात होणार आहे. तुम्ही पाहू शकता सगळे भक्त आणि गावकरी मोठ्या उत्साहाने पालखीची तयारी करत आहेत आणि हे वातावरण अगदीच भक्तिमय आहे. आणि आता काही क्षणातच आपण सुद्धा या पालखी सोहळ्यात सहभागी होणार आहोत. देवीच्या मंदिरासमोर छान अशी अंबामाताची रांगोळी काढण्यात आली आहे आणि खरंच हे दृश्य खूपच सुंदर आहे. नमस्कार, मी शिल्पा धर्ममेर तरे. माझं माहेर पालघर जिल्ह्यातील चिंचणी हे गाव आहे. हे मंदिर गावदेवीचे आहे. चिंचणी गावातील हे खूप पुरातन मंदिर आहे आणि दर पाडव्याला इथे गावदेवी मातेची पालखी निघते आणि 4 दिवसाचा सोहळा असतो. हा सोहळा गेली 55 वर्ष सतत चालू आहे आणि यावर्षी आम्ही आमच्या धर्ममेर कुटुंबाने ठरवलं होतं की यावेळीच्या पालखीचा
साज शिंगार आमच्या कुटुंबातर्फे द्यायचा, म्हणून आम्ही सगळ्या भावंडांनी मिळून या देवीचा साज आणि शृंगार दिलेला आहे. या जत्रेमध्ये तुम्हाला वेगवेगळे स्टॉल्स पाहायला मिळतील. खेळणी, खाण्याचे पदार्थ आणि वेगवेगळे शोभेचे वस्तू, भरपूर काही स्टॉल्स तुम्हाला इथे पाहायला मिळतील. आणि याच स्टॉलमध्ये एक माझ्या मामांचा सुद्धा स्टॉल आहे. आणि इथे मिळणाऱ्या वडापावची चव तर खूपच सुंदर आहे. संध्याकाळी तुम्हाला इथे खूप गर्दी पाहायला मिळेल. तर देवीचं दर्शन घेऊन झाल्यानंतर आम्ही आता पुन्हा घराकडे वळलो. आणि थोड्याच वेळात मी पुन्हा पालखी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी इथून निघणार आहे. देवीची पालखी निघणार आहे म्हणून देवीसाठी हार आणि वेणी याची तयारी इथे ताई करते. खूप सुंदर अशी वेणी आणि हार तिने देवीसाठी बनवली आहे. आणि अखेर तो क्षण आला आहे ज्याची सगळे आतुरतेने वाट पाहत होते. गावदेवी मातेची पालखी आता मंदिरातून प्रस्थान करायला सज्ज झाली आहे. चहूबाजूंनी गावदेवी माते की जय हा जयघोष घुमतोय. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद, उत्साह आणि भक्तीची एक वेगळीच चमक दिसते. पालखी बाहेर पडण्याआधी मातेची पारंपरिक आरती केली जाते. आणि आता मातेची पालखी मंदिरातून बाहेर पडत आहे. सगळे भक्त मातेचे नाव घेत तिच्या मागे मागे चालू लागले आहेत. मंदिराच्या परिसरात पालखी 3 प्रदक्षिणा घेते. ही परंपरा खूप वर्षापासून चालत आलेली आहे. प्रत्येक फेरीसोबत भक्तांची श्रद्धा अजूनच दृढ होत जाते. वाद्यांचा गजर, जयघोष आणि मातेचे नाव, सगळं वातावरण ऊर्जा आणि भक्तीने भारून गेले. इथे प्रत्येक जण या क्षणात पूर्णपणे हरवून गेले. कोणी नाचतंय, कोणी हात जोडून प्रार्थना करतंय, तर कोणी फक्त मातेच्या दर्शनात तल्लीन झालंय.
ही फक्त एक मिरवणूक नाही, तर आहे श्रद्धेची, परंपरेची आणि एकतेची ओळख. गावदेवी माता आता आपल्या भक्तांना भेटायला निघाली आहे. प्रत्येक घरात, प्रत्येक हृदयात आनंद आणि आशीर्वाद घेऊन. आणि असा हा पालखीचा सोहळा जो फक्त पाहायचा नाही तर मनापासून अनुभवायचा असतो. आणि खरंच या क्षणात सहभागी होणं म्हणजे एक अविस्मरणीय अनुभव आहे. आणि आता तो खास क्षण जवळ आलाय. गावदेवी मातेची पालखी आपल्या आळीत आपल्या घराकडे येत आहे. सगळीकडे एक वेगळीच उत्सुकता जाणवते. प्रत्येक घरासमोर सुंदर रांगोळी काढली जाते, दारं सजवली आहेत आणि सगळेजण मनापासून मातेच्या स्वागतासाठी तयार आहेत. इतका वेळ चालूनही कोणीही थकलेलं नाही, कारण सगळे या क्षणात पूर्णपणे हरवले आहेत. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद आहे, डोळ्यात उत्साह आहे आणि मनात एक इच्छा आहे, माता आपल्या घरी यावी आणि तिचा आशीर्वाद मिळावा. आणि इथं सर्वच आनंदाने नाचून गाऊन देवीचं स्वागत करत आहेत.
आमच्या घरातही सगळ्यांमध्ये एक वेगळाच उत्साह आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण आतुरतेने पालखीची वाट पाहत आहेत. ही पालखी प्रत्येक घरोघरी थांबते. घरोघरी देवीची पूजा केली जाते, ओटी भरल्या जातात, नैवेद्य अर्पण केले जाते. आणि अखेर गावदेवी मातेची पालखी आपल्या दारात पोहोचली आहे. हा क्षण शब्दात सांगणं खूपच कठीण आहे. मन आपोआप भरून येतं आणि डोळ्यात आनंदाचे अश्रू येतात. चला, आपणही मातेचं दर्शन घेऊया, तिच्या चरणी नम्रपणे वाकून तिचा आशीर्वाद घेऊया. बोला.
तर तुम्हाला हा पालखी सोहळ्याचा व्लॉग कसा वाटला मला नक्कीच कळवा आणि तुम्हीही माझ्यासोबत हा सुंदर अनुभव मनापासून एन्जॉय केला असेल. आणि अशाच काही ट्रॅव्हल, फूड आणि कल्चरल व्हिडिओजसाठी माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत आनंदी राहा, सेफ राहा आणि एन्जॉय करा.